नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। कोल्हापूरची प्रसिद्ध आंबाड्याची भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का? पारंपरिक पद्धतीने बनवणारी ही भाजी कोल्हापूर साईडला कशी बनवतात ते आज आपण पाहणार आहोत। एकदा खाल तर पुन्हा पुन्हा नक्की बनवाल। आपण जेव्हा भाजी बाजारातून आणतो त्यावेळेला ती कशी स्वच्छ करायची किंवा निवडायची, तर काय करायचं आहे, भाजीची फक्त आपणाला पाणीच घ्यायचे आहेत, त्याची देठ वगैरे अजिबात घ्यायची नाहीत। तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फक्त भाजीची पाणीच आपणाला घ्यायची आहेत। आंबाड्याची भाजी विटॅमिन ए, सी, लोह आणि फायबरने समृद्ध असते। यातील आंबट गुणधर्म आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असा मानला जातो। तर आपणाला ही भाजी स्वच्छ अशी 1-2 पाण्याने धुवून घ्यायची आहे। तर आंबाड्याची भाजी ही प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते। कोल्हापूर साईडला आंबाड्याची भाजी कशी बनवली जाते हे आज आपण पाहणार आहोत। आणि आंबाडीचा उपयोग फक्त खाण्यासाठी करतात असंच नाहीये, तर आंबाडीच्या खोडापासून धागा मिळवला जातो आणि त्याचा उपयोग दोरखंड बनवण्यासाठी सुद्धा केला जातो। तर भाजीमधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते पूर्णपणे आपणाला निथळून घ्यायचं आहे। तर यातलं पाणी मी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे आणि भाजी अशा पद्धतीने आपणाला निथळून घ्यायची आहे। नंतर उकळत्या पाण्यामध्ये या भाजीला आपण टाकणार आहोत। आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। ही भाजी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती पिळून आता या उकळत्या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि ही भाजी आपण उकडून घेणार आहोत। आता ही भाजी जशी आपण गरम पाण्यात टाकू उकडायला, त्यावेळेला काय होतं तर तिचा रंग पूर्णपणे बदलतो। सुरुवातीला या भाजीचा रंग हिरवा होता, तर आता तुम्ही बघू शकता भाजीचा रंग पूर्णपणे बदललेला आहे। तर आता या भाजीला आपण 5 मिनिटं छान असं उकडून घेऊयात। आता बघा भाजी चांगली अशी शिजली गेलेली आहे। आता आपण या भाजीला एका चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि याला छान असं थंड होऊन देऊयात। या भाजीतलं जे सगळं पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत आणि ही भाजी पूर्णपणे अशी आपल्याला छान अशी थंड होऊन द्यायची आहे। आंबाडी छान अशी उकडून झालेली आहे। आता या भाजीतलं जे पाणी आहे ते सगळं आपण काढून टाकणार आहोत। यासाठी भाजी सर्वात प्रथम आपण थोडीशी थंड करून घेतलेली आहे आणि आता यातलं जे पाणी आहे ते चांगलं असं आपल्याला पिळून घ्यायचं आहे। आंबाडी जराशी चिकटच असते, तर भाजी अशा पद्धतीने आपण छान अशी पिळून घेणार आहोत। तर कोल्हापूर भागात भाजीमध्ये एक खास पदार्थ वापरला जातो आणि तो म्हणजे ज्वारी आहे। तर इथे मी साधारण 2 ते 3 तास अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ पाण्यात भिजत टाकली होती आणि जो खास पदार्थ भाजीमध्ये वापरला जातो तो म्हणजे ज्वारी। ज्वारीला पाण्याचा हात लावून मिक्सरमध्ये याचा रवा काढून घेतला होता आणि तो रवा सुद्धा साधारण 2 तास पाण्यात भिजत टाकलेला होता। सोबतच आपल्याला इथे अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे जे आहेत ते ओबडधोबड असे कुटून घ्यायचे आहेत। आता पिळून घेतलेल्या आंबाडीच्या भाजीमध्ये अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घालायची आहे। इथे मी अंदाज घेत सुरुवातीला घालणार आहे, त्यानंतर मिक्स केल्यानंतर बघते की आणखी लागते का थोडं। सोबतच ज्वारीचा रवा 1-2 चमचे, अर्धी वाटी कुटलेलं शेंगदाण्याचं कूट, 1 चमचा ठेचलेला लसूण, 2 हिरव्या मिरच्या ठेचलेल्या, अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरे, 2 चमचे पांढरे तीळ। आणि आता काय करायचं आहे तर हे सगळं एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपण काय करणार आहोत तर याचे मुटकुळे करून घेऊयात। सर्व मसाला छान असा भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि याचे मुटकुळे करून घेणार आहोत।
तर व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे असे याचे मुटकुळे करून घेतलेले आहेत। तर एका भाजीच्या पेंडीला अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, अर्धी वाटी ज्वारी भरडून घेतलेली होती आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट इतकं या भाजीला लागलेलं आहे। आता एकीकडे इडली पात्रामध्ये पाणी घालून उकळत ठेवलेलं होतं। आता हे मुटकुळे जे आहेत ते इडली पात्रामध्ये ठेवूयात। अतिशय चविष्ट, करायला एकदम सोपी आणि खायला तर अप्रतिम अशी लागते। अजिबात तेलाचा वापर इथे केलेला नाहीये। साधारण एक 15 मिनिटं आपण हे मुटकुळे उकडून घेऊयात। पंधरा मिनिटं झालेली आहेत, उघडून बघूयात। मुटकुळे छान असे शिजलेले आहेत। तर ही भाजी भाकरीसोबत खाण्याची मजा काही वेगळीच आहे। मस्त अशी भाकरी केलेली आहे। आता ताटामध्ये आपण आंबाडीचा मुटकुळा घालणार आहोत आणि हाताने थोडासा मोकळा करून घेऊयात आणि याच्यावरती 1 चमचा तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। कच्च्या तेलामुळे त्याची चव काही वेगळीच येते। आणि वरून थोडंसं कोल्हापुरी लाल तिखट, तुमच्याकडे जे तिखट अवेलेबल असेल ते घालू शकता आणि मस्त असा बारीक चिरलेला कांदा। इतकं छान असं बनलेलं आहे, तितकंच खायला सुद्धा अप्रतिम असं लागतं। चव तर मस्तच, खरंच ही भाजी खायला खूप अप्रतिम अशी लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या प्रावीण्य किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।